यानंतर बातमी आहे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या कानमंत्रासंदर्भातली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये मागे नाही। यापुढे आपल्याला बेरजेचं राजकारण करायचंय, वजाबाकीचं नाही, असा कानमंत्र अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय। सांगलीमध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला। यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या। त्यासोबतच पक्षवाढीसाठी आता राज्यभर दौरे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मी आता आठवड्यातले 3 दिवस मुंबईत थांबणार, 4 दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार। आज आता रात्री इकडे गेल्यानंतर उद्या मी जळगावच्या अर्धा दिवस दौऱ्यावर, अर्धा दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे। काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो। अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले आहेत। माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील, त्या सगळ्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे। बेरजेचं राजकारण केलं पाहिजे। वजाबाकीचं राजकारण कुणाचंही बरं झालं नाही। माणसं कशी आपल्याला जोडता येतील, त्याच्यामध्ये जातीवाद हा कधी होता कामा नये। आणखी एका मोठी बातमी आहे। महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू आहे। त्यापाठोपाठ नाशिकच्या पालकमंत्रीपदावरूनही वादाला तोंड फुटल्याचं दिसतंय। नाशिकचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय। तर राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक असल्यानं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं अशी मागणी छगन भुजबळ करतायत। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नाशिकचा प्रश्न सोडवण्याचं आव्हान उभं ठाकलंय। म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। दरम्यान महाजनांच्या या दाव्यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवार काय म्हणाले पाहूया। पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं। आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे त्यांच्याशी बोलेन। एक आमदार आहे, तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा। राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो। हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे। मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। तर पालकमंत्री पदासंदर्भातल्या त्या विधानानंतर महाजनांनी यू टर्न घेतला। मी अजिबात दावा करणार नाही। मान्य मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय मला मान्य। अजिबात नाही, माझ्यामध्ये तर कुठली रस्सी पण नाही, खेच पण नाहीये। भाऊ धुळ्याला तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आलंय, ते अनावधानाने आलंय की काय? नाही, मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून। लोक म्हणत होते, मला 3-3दा उल्लेख करतोय पालकमंत्री, अजून पालकमंत्री नाहीये, व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं।